समोर प्री वेडिंग चालू आहे वाटतं अनुप. ए बाबा करू नको, पोचलत नसेल ते. गुड आफ्टरनून, मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर आम्ही सगळेजण आलो होतो विजापूरला, सगळेजण म्हणजेच माझे आई बाबा म्हणजे सासू सासरे अनुप आणि आम्ही सगळेजण मावशीकडे आलो होतो. तर इथूनच विजापूरपासूनच 11 किलोमीटरच्या अंतरावर एक शिवगिरी मंदिर आहे. मावशीकडे आलो होतो तर तिथं बसून तरी काय करणार, तर गप्पा मारले सगळं झालं होतं. तर अनुपला म्हणलं चल आपण इथंच कुठेतरी इथले पॉईंट्स एक्सप्लोर करूया. तर आम्ही सर्च केलं तर इथं विजापूरमध्येच शिवगिरी मंदिर आहे. तर म्हणजे शंकराची मूर्ती आहे, तिथं शंकराचा स्टॅच्यू आहे. तर भारतातील दुसऱ्या क्रमांकावर असलेलं सर्वात मोठं 85 का 86 फूटचं मूर्ती आहे आणि 1500 टन वजनाची मूर्ती आहे. तर चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा, ब्लॉग स्किप नका करू, शेवटपर्यंत नक्की बघा. तर जस्ट आत्ताच आलो आणि समोरच थोडं झाडांमधून शंकराची मूर्ती दिसते, तुम्हाला मी दाखवते. तर इथं तिकीट काउंटर आहे, तुम्ही पहिल्यांदा तिकीट काढायचं आणि मगच तुम्हाला इकडून एंट्री आहे. तर इथं पर पर्सन 20 रुपीज आहे आणि समोरच ट्रिप पण आहे लहान मुलांची. इकडं पाठीमागं सगळे शॉप्स आहेत. तर लेट्स सी, आपण बघूया. तर बुद्ध ही कुठली मूर्ती? आणि हे बसवेश्वरांची मूर्ती. गार्डन आहे ते. तर सगळे पाठीमागं असे स्टॅच्यू आहे. बसवेश्वर महाराजांचं झालं, कृष्णाचं झालं, पाठीमागं गाय आहे, वासरू आहेत, असे सगळे स्टॅच्यू आहेत. आणि समोरच शंकराची मूर्ती आहे. आता बघूया शंकराची मूर्ती. आणि लहान पोरांची ट्रिप आली आहे. तर तुला कसं वाटायला लागलंय? आणि एवढं ऊन पण जाणवणं गेलंय ना. तर जेवढं सोलापूरमध्ये ऊन आहे तर ह्याच्यापेक्षा खूप 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 कमी ऊन आहे. इथं आपल्याला मे बी चप्पल काढायचे आहेत आणि मगच जायचं आत.
तर तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता शंकराची खूप छान मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ती 86 फूट मूर्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठ्या हाईटची ही शंकराची मूर्ती आहे. तर हे आणि 1500 टन वजनाची मूर्ती आहे. तर चला आपण पुढून बघू. वाव, कसली भारी मूर्ती ना. आदियोगी नंतर आदियोगी सेम आदियोगी स्टाईल. स्टेटस ठेव ना आणून. आणि इथं लिंग आहे. नाशिक माल लोकल माल नाही, नाशिक माल लोक स्वस्त. Statue stands at towering height of 1885 feet and 10 feet in width, which earns in the tag being the second highest such structure in India. तर एवढं मस्त आहे ही प्लेस आणि गार्डन आहे. तर तुम्ही तर येणार असाल तर मस्तपैकी जेवण करू शकतात. तर गार्डन आहे तर बसू शकतात मस्तपैकी निवांत आणि दर्शन पण घेऊ शकतात. विजापूर पासून फक्त 11 किलोमीटरवर आहे शिवगिरी मंदिर आणि हनुमानचा स्टॅच्यू आहे. नंदी आहे, हनुमानचा स्टॅच्यू आहे. तर आणि पुढे देवी आहे. तर आम्ही सगळ्यांचं दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला पण मी व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि पायाला एवढे चटके बसायला लागलेत. तर पायाला एवढे चटके बसायला लागलेत ना. वेगवेगळे स्टॅच्यू आहेत. तर समोर नंदीचे स्टॅच्यू आहे, हनुमानचं स्टॅच्यू आहे आणि समोर देवीचा पण स्टॅच्यू आहे. तर सगळे बघणार आहोत आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे. तर चला तुम्ही पण ब्लॉग असंच कंटिन्यू करा. तुला नको मला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला. अण्णा म्हणजे जेवण बे. मला वाटलं अण्णा 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 आणि तुझे ना असं थोडं थोडं काय काय टोन आहेत ना, असं कन्नड बोलतात की अण्णा. हा असं अण्णा.
समोर प्री वेडिंग चालू आहे वाटतं अनुप. ए बाबा करू नको लग्न. समझ रहे हो तुला जाऊन सांगतो पछताता. अरे कहना क्या चाहते हो. आता वाटतंय चांगलं, पण जसं समजल लग्न बिलकुल करू नका. आमच्या दोघांचं सजेशन आहे. इथपर्यंत आलं आता. मी समजू शकतो इथपर्यंत आलं. तुला काय त्रास देते रे मी आणू असं बोलतोस. जस्ट चेष्टा चालू असं काही नाहीये. लग्न केल्यावर सगळे सुखी होतात. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? उत्तर दे ना. होय. तर आता समोरच ओह शिट. ना कुठल्या पण चारही बाजूने असू दे शंकराची मूर्ती दिसतीच आहे. तर त्यांनी बघ ना भिंतीचं काम कसं बघ ना केलंय एकदम कोरीव. म्हणजे खाली हत्ती, फर्स्ट लेअरला हत्ती आहेत, मग सेकंडला हत्तीचे पिल्ल. तसं नाही रे, पण एकदम त्यांनी भिंतीचं पण जे काम केलं ना ते एकदम असं कोरीव आहे. त्याला झूम करून दाखव ना आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला की. आणि बघ ना फर्स्ट लेअर मंदिर तयार केलं ते एकदम प्रॉपर आणि किती छान वाटायला लागलं. अजून त्यांचं बांधकाम चालू आहे. तर अजून त्यांचं बांधकाम चालू आहे. मे बी इथं सगळं माती पाणी सगळं दिसायला लागलंय. पण एकदम क्लीन तर भरपूर मंदिर आहे. झाडं पण भरपूर आहेत आणि खरंच खूप मस्त प्लेस आहे. अचानक यायचं ठरलं. हां, आणि आमची कधी पण कुठली पण ट्रिप असू दे अनप्लॅन्डच असते. प्लॅन केलं ना ते काही ना काही कारणाने फेल होतच आहे. पण असं ठरवलं की हां जायचं. आत्ता लगे जस्ट प्लॅन झाला आमचा की शिवगिरीला जाऊया. तर लगे प्लॅन पण झाला नाही तर लगे आम्ही आलो पण. आणि खूप छान वाटतं असंच थोडं एकमेकांसोबत तोपर्यंत टाईम पण स्पेंड होते आणि देवाचं दर्शन पण होतंय. ब्लॉगमध्ये विशेष म्हणजे अनुप कधी बोलत नाही, पण या ब्लॉगमध्ये अनुप थोडं करून बोलला आहे. तर असंच त्याची पण हळूहळू आता त्यांनी पण आता हळूहळू बोलणार ब्लॉगमध्ये. बरोबर ना अनुप? घंटा गाडी आली. होय. तर चला की हे बघा हे फर्स्ट ह्याच्यामध्ये हत्ती, नंतर इथं मंदिर, इथं स्टॅच्यू सगळे मस्त केलं. आणि आता इथं खूप कोरीव काम केलंय. एवढंच करायला किती हार्ड जातं माहिती का, पण छान केलंय, मस्त केलं एकदम. तर फायनली आता सगळं झालं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत मावशीच्या घरी. तुला कसं वाटलं दर्शन घेऊन? तू इकडे ये. तुला कसं वाटलं दर्शन? कसं आहे मंदिर इथलं? एकदम छान स्वच्छ आणि मस्त. अजून डेव्हलप व्हायला लागलंय. अजून थोडं डेव्हलप व्हायला लागलंय पण खरंच खूप मस्त आहे. आणि ते कसं लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे. जसं की काय म्हणतात त्याला, गटार. तसं का करतो रे अनुभव? काय पाळणा, जसं की पाळणा, ट्रेन आहे. गड्डा टाईप नाहीये पण हां ट्रेन पण आहे. हो, छोटीशी ट्रेन आहे. तर लहान मुलांना कसं खेळायला पण आहे. तर मस्त आहे. म्हणजे मला तरी प्लेस आवडली. जर कोणी विजापूरला येणार असेल तर नक्की शिवगिरीला या.